शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी रेशीम बागेकडे रवाना झालेत। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय अपडेट्स मिळतात, काय घडतंय नागपूरमध्ये? ज्ञानदा, अतिशय महत्वाची राजकीय घडामोड म्हणावी लागेल, कारण कदाचित ही पहिलीच वेळ असेल की उद्धव ठाकरे स्वतः नागपुरात संघाच्या हेडक्वार्टर्स मध्ये जाऊन सरसंघचालक यांची भेट घेणार आहेत। खरं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर ही तिघजण आज नागपुरात काही वेळापूर्वी दाखल झाले। ते विवाह सोहळ्यासाठी आलेले आहेत नितीन गडकरी यांच्या मुलीच्या। मात्र त्याआधी मोहन भागवत यांची भेट ते घेणार आहेत असं आपल्याला सूत्रांकडून कळलेलं आहे। यापूर्वी कधीही कुठला शिवसेनेचा मोठा नेता जो आहे हेडक्वार्टर्स मध्ये ह्या नागपूरच्या गेलाय अशी माहिती उपलब्ध नाहीये, परंतु पहिल्यांदा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख जर जात असतील तर अतिशय मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल। खरं तर पार्श्वभूमी याची आहे, जो नोटाबंदीचा निर्णय झाला, केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्यानंतर सातत्याने शिवसेनेने यावर टीका केलेली आहे। मात्र अद्याप संघाकडून यावर कुठलीही अधिकृत भूमिका आलेली नाहीये, नाही टीका झालेली आहे, नाही समर्थन केलेलं आहे। आता त्याच पार्श्वभूमीवरती चर्चा होणार आहे का याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। नेमकी संघाची भूमिका काय, कारण लोकांना जो त्रास होतो, लोकभावना काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे मोहन भागवत यांना करणार आहेत असं सूत्रांनी सांगितलंय, आणि त्यानंतर त्यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर आज हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते नागपूरमध्ये। सर्व मंत्रिमंडळ जे आहे या ठिकाणी आहे। मागेही अशाच पद्धतीने भाजपचे सर्व मंत्री जे आहेत यांनी नागपूरच्या RSSच्या हेडक्वार्टर्सला भेट दिलेली होती, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी ते कटाक्षाने टाळलेलं होतं। मात्र आज आपण पाहतोय स्वतः उद्धव ठाकरे जर मोहन भागवतांची भेट घेत असतील तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोहन भागवतांची भेट घेतात। अनेकांच्या भुवयाही उंचावलेल्या आहेत आणि राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू होईल। ऋत्विक, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।